नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन हे युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आपण सगळे यूजीसी नेट एक्झाम 2025 म्हणजे डिसेंबरची जी 2025 आहे, त्यामध्ये आपण प्रिपेअर करत आहोत त्याच्यासाठी. आणि नुकताच काहीच दिवस बाकी आहेत. ऑक्टोबर सुरू आहे, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपली एक्झाम असणार आहे. यामध्ये पेपर टू विषय मराठी यामध्ये कादंबरी, पुस्तक आणि कथासंग्रह याबद्दल भरपूर प्रश्न विचारले जातात की कादंबरी कोणाची, हे पुस्तक कोणाचं, हे कथासंग्रह कोणाचं. त्यामुळे आपण ही सिरीज घेऊन आलो आहोत आणि या सिरीजमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण आज कथासंग्रह पाहणार आहोत, त्यावरचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमची जी बॅच आहे ती येत्या 20 ऑक्टोबर पासून आपण सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर टू विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर वन मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे. पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहेत. सोबत 20 अधिक टेस्ट मिळणार आहे, पूर्ण चाचणीपर आणि घटकानुसार सुद्धा. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. चला तर मग प्रश्न सुरू करूया. त्याआधी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्सेस मध्ये जाऊन मराठी लिहिल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे कोर्सेस दिसणार आहे. त्यामध्ये यूजीसी नेटसेट मराठी कम्प्लीट कोर्स, त्यामध्ये जाऊन तुम्हाला पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यामध्ये कंटेंट मी तुम्हाला दाखवते आहे. कंटेंटमध्ये वीकली टेस्ट, यूजीसी नेटसेट पेपर वन क्रॅश कोर्स, एमएस सेट पेपर वन, नेटसेट पेपर टू, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर, असं सगळं तुमच्यासाठी कंटेंट अवेलेबल आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. असंतोष हा कथासंग्रह कोणाचा आहे? वि स खांडेकर, प्र क अत्रे, ग दी माडगूळकर, ना सी फडके. असंतोष हा कथासंग्रह कोणाचा आहे? असंतोष हा कथासंग्रह वि स खांडेकर यांचा आहे. वि स खांडेकर बद्दल आपल्याला माहिती आहे, हे मराठीतील कादंबरीकार, लेखक होते. विष्णू सखाराम खांडेकर असं त्यांचं पूर्ण नाव होतं. आणि त्यांचं जे पुस्तके आहेत ते भरपूर आहे. अजून येतो वास फुलांना, अमृत, अमृतवेल त्यांचं महत्वाचं आहे. अश्रू आणि हास्य, आगरकर व्यक्ती आणि विचार, उल्का 1934 मध्ये त्यांनी लिहिलेली कादंबरी व पटकथा आहे. क्रॉंचवध, घरटे, घरट्या बाहेर, जळलेला मोहर, अशा भरपूर त्यांच्या कादंबरी आहेत. दोन ध्रुव, हा ना, दोन मने, असं भरपूर त्यांचं लिखाण आहे. असंतोष हा कथासंग्रह त्यांनीच लिहिलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे वि स खांडेकर. नंतर झुंजार कथा हा कथासंग्रह कोणाचा आहे? शना नवरे, शंकरराव खरात, प्र के अत्रे, कोरी दांडेकर. झुंजार कथा. झुंजार कथा ही कथा हा संग्रह शंकरराव खरात यांचा आहे. शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. त्यांच्या प्रबुद्ध भारत नावाचे त्यांनी नियतकालीन सुद्धा संपादन केलेलं आहे. 1984 साली जळगाव मध्ये जो मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्याचे संमेलनाध्यक्ष ते होते. बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा म्हणून ते कार्यरत होते. तराळ अंतराळ हे त्यांचं काय आहे? आत्मचरित्र असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे, शंकरराव खरात. नंतर मनाचे हळवे स्पंदन हा कथासंग्रह कोणाचा आहे? विद्या बाळ, ग दी माडगूळकर, ना सी फडके, पु ल देशपांडे. मनाचे हळवे स्पंदन. मनाचे हळवे स्पंदन हा कथासंग्रह ना सी फडके यांचा आहे. ठीक आहे. ना सी फडक्यांबद्दल आपण बघितलं तर नारायण सीताराम फडके कादंबरीकार, कथाकार होते. त्यांचं पूर्ण नाव नारायण सीताराम फडके असं होतं. फडके त्यांच्या कथांमधील तंत्रशुद्धता, रेखीवपणा आणि प्रभावी भाषेसाठी ओळखले जातात. फडके यांनी अनेक कादंबऱ्या, कथा लिहिल्या आहेत आणि ते गीतकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. मनाचे हळवे स्पंदन हा कथासंग्रह नासी फडके यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर रंगीबेरंगी हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? पु ल देशपांडे, वि स खांडेकर, प्र के अत्रे, ग दी माडगूळकर. तर रंगीबिरंगी हा हा कथासंग्रह जो आहे, तो पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा आहे. हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक आहे, आपल्याला माहितीच आहे. प्रसिद्ध अभिनेते आहे, पटकथा लेखक आहे, संगीतकार, गायकही होते. पु ल म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्या आद्य अक्षरावरून ओळखलं जातं. त्याचा फॉन्ट सुद्धा आता आपल्या
सेवेला आलेला आहे. त्यांचा फॉन्ट मध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येतं, है ना. त्यांचे साहित्य जे आहे ते खूप मोठे आहे. अगड अपूर्वाई, असामी असामी, तुझे असेल तुझे पाशी, एक शून्य मी, एका कोळी आणि, है ना, पुलेचे काही किस्से, असं भरपूर त्यांचे प्रवास वर्णन वगैरे आहे. अपूर्वाई, पूर्वरंग, वंगचित्रे, असं भरपूर त्यांचं लेखन आहे. ठीक आहे. आपलं उत्तर ए असणार आहे. त्यानंतर मुक्तछंद हा कथासंग्रह कुणाचा आहे? गोनी दांडेकर, शना नवरे, विपू काळे, नासी फडके. मुक्तछंद हा कथासंग्रह कुणाचा? मुक्तछंद हा कथासंग्रह शना नवरे यांचा आहे. म्हणजे शंकर नारायण नवरे असं त्यांचं नाव आहे. हे मराठी लेखक, प्रसिद्ध लेखक, नाटककार आणि पटकथाकार होते. त्यानंतर लेखन विशेष शहरी मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव आणि त्यांचे भावना विश्व ते लिहायचे. त्यांचे अनेक कथासंग्रह, नाटक आणि ललित लेख सुद्धा गाजलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. आणि ते जत्रा हा कथासंग्रह कोणाचा आहे? ग दि माडगुळकर, वि पु काळे, प्र के अत्रे, वि स खांडेकर. जत्रा हा कथासंग्रह कोणाचा आहे? जत्रा हा कथासंग्रह ग दि माडगुळकर म्हणजेच गजानन दिगंबर माडगुळकर यांचा आहे. हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. त्यांची नावाची आद्याक्षरे गदिमा या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी गीतारामीन या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमध्ये त्यांच्या सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील दाखवलेला आहे. आणि त्यांचे पुस्तकं जे आहेत ते भरपूर आहेत. कविश्रेष्ठ गदिमा, प्रपंच, मी तुळस तुझ्या अंगणी, पेडगावचे शहाणे, पुढचे पाऊल, लाखाची गोष्ट, देव बाप्पा, अशा भरपूर चित्रपटात त्यांनी हे केलेलं आहे, लिहिलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर कळत नकळत हा कथासंग्रह कोणाचा आहे? कळत नकळत हा कथासंग्रह कोणाचा आहे? विपू काळे, पु ल देशपांडे, प्र के अत्रे, शना नवरे. सांगा बघू. कळत नकळत हा कथासंग्रह वपू काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे हे मराठी भाषेचे लेखक होते. वपू काळे या नावाने ते प्रसिद्ध आहेत. पार्टनर, वपुरझाही, वाट एकटीची टिकरी, हे खूप सुंदर पुस्तक आहे. मी स्वतः वाचलेले आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्हाला खूप खूप आवडेल. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? विपू काळे असणार आहे. वपू काळे. मुक्ता या कथेचा समावेश कोणत्या संग्रहात झालाय? झुंज, अस्तित्व, शोध, हसरे दुःख. मुक्त या कथेचा सर्व समावेश आहे तो अस्तित्व या संग्रहात झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर आपुलकी हा कथासंग्रह कोणाचा आहे? नासी फडके, वि स खांडेकर, शना नवरे, ग दि माडगूळकर. तर आपुलकी हा कथासंग्रह नासी फडके यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर गंधर्व कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? कोणी दांडेकर, विपू काळे, प्र क अत्रे, साने गुरुजी. सांगा बघू. गंधर्व हा कथासंग्रह गोनी दांडेकर म्हणजे गोपाल निलकंठ दांडेकर, गोनीदा असे ते लिहितात आहे, होते. आणि त्यांचं जे आहे पुरस्कार, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आहे, त्यांना भरपूर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कृष्णवेध, आम्ही भगीरथीचे पुत्र, पद्मा, मोगरा फुलला, मृण्मयी, रानबुली, शितू, बिंदूची कथा, असे भरपूर त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. आईची देणगी हे त्यांचा कथासंग्रह आहे. गंधर्व कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? त्या गोनी दांडेकर. ठीक आहे. नंतर जुने ते सोने हा कथासंग्रह कोणाचा आहे? वि स खांडेकर, पु ल देशपांडे, प्र क अत्रे, गदिमा. जुनं ते सुनं हे कथासंग्रह पु ल देशपांडे यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर वाऱ्याची दिशा हा कथासंग्रह कोणाचा आहे? वि पु काळे, शना नवरे, नासी फडके, गदी माळगुळे. वाऱ्यांची दिशा ही शना नवरे त्यांचा कथासंग्रह असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर सोबती हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? वि स खांडेकर, ग दि माडगूळकर, नासी फडके, वि पु काळे. तुम्ही जर का उत्तर देत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये उत्तर द्या. ठीक आहे, की तुमचे 20 प्रश्न जर का घेतले तर 20 पैकी तुमचे किती उत्तर बरोबर आले ते सगळं आपण करूया. आणि नाहीतर तुम्ही नोट सुद्धा बनवा या प्रकाराने, खूप महत्वाचे ठरणार आहे. ठीक आहे, तर सोबती हा कथासंग्रह नासी फडके या लेखकाचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. आपण आताच पाहिलेला आहे. नंतर सावली हा कथासंग्रह कोणाचा आहे? शंकरराव खरात, वि स खांडेकर, गोनी दांडेकर, विद्याबाळ. सावली हा कथासंग्रह वि स खांडेकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर पाखरं हा कथासंग्रह कोणाचा आहे? ग दि माडगुळकर, पु ल देशपांडे, गोनी दांडेकर, शना नवरे. पाखरं हा कथासंग्रह कोणाचा आहे? सांगा बघू. पाखरं हा कथासंग्रह ग दि माडगुळकर यांचा आहे. गजानन दिगंबर माडगुळकर. ठीक आहे.
आणि त्या गंधराज हा कथासंग्रह कोणाचा आहे? विद्या बाळ, शना नवरे, नासी फडके, विपू काळे. गंधराज असा कथासंग्रह जो आहे, ओके, गंधराज हा कथासंग्रह जो आहे तो नासी फडके यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर नवे जग हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर नवे जग हा कथासंग्रह वि स खांडेकरांचा आहे. ठीक आहे, मग आपलं उत्तर असणार आहे एक. त्यानंतर किरण हा कथासंग्रह कोणाचा आहे? विद्या बाळ, वपू काळे, प्र के अत्रे की शना नवरे? तर हा कथासंग्रह आहे विद्या बाळ यांचा. त्या मराठी लेखिका संपादक होत्या. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून BA पदवी घेतली आणि महाराष्ट्रामध्ये व भारतातील स्त्रियांच्या पुरुषांबरोबर समान हक्काविषयी सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. किरणा संग्रह त्यांचा. नंतर रंग आणि गंध हा कथासंग्रह कोणाचा? नासी फडके, वि स खांडेकर, पु ल देशपांडे, गदी माडगूळकर. तर हा संग्रह नासी फडके यांचा आहे. ठीक आहे, मग आपलं उत्तर ए असणार आहे. नंतर मनस्वी हा कथासंग्रह कोणाचा आहे? गोनी दांडेकर, वि स खांडेकर, विपू काळे, शना नवरे. मनस्वी हा कथासंग्रह वि स खांडेकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. चला, भावबंधन हा कथासंग्रह कुणाचा आहे? नासी फडके, वपू काळे, वि स खांडेकर, गदी माडगूळकर. भावबंधन हा कथासंग्रह कुणाचा? भावबंधन हा कथासंग्रह नासी फडके यांचा आहे. नारायण सीताराम फडके असे त्यांचं नाव होते आणि जे एक प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार, कथाकार आणि मराठी निबंधांचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि तंत्रशुद्ध कथा, डौलदार भाषेसाठी त्यांना ओळखलं जातं. ते एक साहित्यिक समीक्षक, प्राध्यापक आणि गीतकार सुद्धा होते आहे. त्यानंतर त्यांच्या अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. कथा, कादंबरी, निबंध, चरित्र, नाटक यांचा समावेश आहे. मेनाचा ठसा असं त्यांची पहिली कथा होती. आणि गीतकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. अधीर मन बावरे घेई, विहग समभरारी त्यासारखी त्यांनी गाणी लिहिलेली आहे. ठीक आहे, चला आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर पहाटे पूर्वी हा कथासंग्रह कोणाचा आहे? शना नवरे, गोनी दांडेकर, विद्या बाळ, प्रख्यात. पहाटे पूर्वी हा कथासंग्रह कोणाचा? हा आहे शना नवरे यांचा. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. शना नवरे म्हणजे शंकर नारायण नवरे. ते एक ज्येष्ठ मराठी लेखक, नाटककार आणि पटकथाकार होते. त्यांनी विविध साहित्य प्रकारामध्ये विपुल लेखन केलेले आहे. आणि प्रसिद्ध साहित्य त्यांचे गुंतता हृदय हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. महनंदा या कादंबरीवरती आधारित आहे, जयवंत दळवींच्या. त्यानंतर त्यांनी त्यांचे धोरण जे आहे ते डोंबिवलीमध्ये एक खास त्यांचे नाते होते आणि त्यांनी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. ठीक आहे. त्यानंतर आनंदवन या कथेचा समावेश कोणाच्या संग्रहात आहे? वि स खांडेकर, गोनी दांडेकर, नासी फडके, गदी माडगूळकर. तर आनंदवन या कथेचा समावेश गोनी दांडेकर म्हणजेच गोपाल निलखंड दांडेकर यांच्या ह्याच्यामध्ये आहे. रसिक वृत्तीचे कलावंत, सृजनशील, अनुभव संपन्न लेखक ते होते आणि कुशल छायाचित्रकार सुद्धा ते होते. त्यांचे जे कादंबरी अभिवाचन एकंदरीत जीवन प्रवास जो आहे तो कथा आणि कादंबरींचा आहे. मृण्मयी, तू, सिंधू कन्या, वाघरू, माचीवरचा बुथा, पडघवली, तांबड फुटी हे त्यांचं असणार आहे. ठीक आहे, चल, समोरचा प्रश्न आहे, जगणे माझे हे कथासंग्रह कुणाचे आहे? विद्या बाळ साने गुरुजी, वि स खांडेकर, शना नवरे. जगणे माझे हा कथासंग्रह साने गुरुजी यांचा आहे. साने गुरुजींना आपण सगळे ओळखतो. एक मराठीतील एक जे श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक ते होते. त्यांचे 80 पुस्तकं आहेत त्यांचे. तुम्हाला माहिती असेल, एकीची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही कविता त्यांची खूप प्रसिद्ध आहे. आपण सगळे ते म्हणतो आहोत, है ना. तर सुमारे त्यांची 80 पुस्तके होती. अं, आपण सारे भाऊ, आई, श्यामची आई हे प्रसिद्ध आहे. धडपडणारी मुले हे सगळं महत्वाचं आहे. रामाचा शेला खूप सुंदर, खूप सुंदर असं कथा आहे त्याच्यामध्ये, खूप सुंदर. तुम्ही सुद्धा वाचायला हवं. ठीक आहे. सप्तपदी हा कथासंग्रह कोणाचा? विपू काळे, वि स खांडेकर, पु ल देशपांडे, नासी फडके. सांगा बघू.
तर सप्तपदी जे आहे ते नासी फडके यांचं आहे. आणि तप्तपदी जे आहे ना ते वपू काळेंचं आहे. बघा थोडस किती साम्य आहे. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. तर उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर सूर्यास्त हा कथासंग्रह कोणाचा आहे? शना नवरे, गोनी दांडेकर, वपू काळे, गदी माडगुळ. सूर्यास्त हा कथासंग्रह कोणाचा? सूर्यास्त हा कथासंग्रह गोनी दांडेकरांचाच आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर सावध पाऊले हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? विद्या बाळ, सुधाकर मनकर, नयनतारा सहगल, ग्रेस. सावध पाऊले. तर सावध पाऊले हे हा कथासंग्रह विद्या बाळ यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. या मराठी लेखिका संपादिका होत्या आणि तेजस्वनी नावाची कादंबरी त्यांची प्रकाशित आहे. बाळवंटातील वाट, जीवन हे असं आहे, रात्र अर्ध्या चंचाची, असं भरपूर त्यांचं लेखन असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे माणूस पण हा कथासंग्रह कुणाचा? वि. स. खांडेकर, शना नवरे, साने गुरुजी, कधी माणूस. माणूस पण हा कथासंग्रह जो आहे हा साने गुरुजी यांचाच आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर बदलते क्षण हा कथासंग्रह कुणाचा आहे? पप्पू काळे, नासी फडके, गोनी दांडेकर, प्रफे अत्रे. बदलते क्षण जो आहे तो नासी फडके यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर 70 पाऊलवाट हा कथासंग्रह कुणाचा आहे? कधी माडगुळकर, वि. स. खांडेकर, शना नवरे, पप्पू काळे. पाऊलवाट हा कोणाचा आहे? पाऊलवाट हा कथासंग्रह कुणाचा आहे? हा शना नवरे यांचाच आहे. शंकर नारायण नवरे. आपल्याला माहिती आहे, पटकथाकार, नाटककार. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. तर एकंदरीत जे तुम्हाला दिसतात 70, 60 जे दिसतंय ना, ते आपण एवढे कथासंग्रहाचे प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे याच्या आधी सुद्धा जे झालेले आहे पार्ट 1, पार्ट 2, सगळं हे याचा पार्ट आहे. त्यामुळे नक्की हे पूर्ण नोट्स मध्ये लिहून काढा. ठीक आहे. तुम्हाला खूप मदत होईल याची. त्यानंतर मालवणी कथा हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? इ. स. खांडेकर, गोनी दांडेकर, गदी माडगुळकर, पु. ल. देशपांडे. मालवणी कथा हा कथासंग्रह ग. दि. माडगुळकर यांचा आहे. त्यांचे जे पुस्तक आहे ते आपण पाहूया. की ते त्यांना भरपूर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. लघुकथा आहेत त्यांचे लपलेले ओठ, पुलका शंख, भाताचे फूल, काव्यसंग्रह आहे काव्यकथा, जोगिया, सुगंधी वीणा, चैत्रबन, ना वैशाखी, कादंबरी, आकाशाची फळे, उभे धागे, आडवे धागे. ठीक आहे. असे भरपूर त्यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे. वंतर लिहिले दिवस. त्यानंतर हळवी माणसं हा कथासंग्रह कोणाचा? प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, वि. पु. काळे. हळवी माणसे हा कथासंग्रह वि. स. खांडेकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. बी. मधुरिमा हा कथासंग्रह कोणाचा आहे? नासी फडके, गोनी दांडेकर, कधी माळगुडकर, शना नवरे. मधुरिमाचा हा कथासंग्रह आहे हा नारायण सीताराम फडके यांचा आहे. मग आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर फुलांची गोष्ट हा कथासंग्रह कोणाचा आहे? साने गुरुजी, वपू काळे, विद्या बाळ, गोपी तांडे. सांगा बघू. तर फुलांची गोष्ट जी आहे हा संग्रह साने गुरुजी यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. आणि त्यानंतर सहजीवन हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? सहजीवन हा कथासंग्रह वि. स. खांडेकर, वपू काळे, प्र. के. अत्रे, कधी माळगुळकर. कोणाचा आहे? सहजीवन हा कथासंग्रह वि. स. खांडेकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे. चला तर मग आपण इथे 15 प्रश्न पाहिलेले आहे कथासंग्रहाचे. यासमोर सुद्धा आपण हे कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे नक्की फॉलो करा या सिरीजला. 30 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.